महाराज की जय. तुमचं सर्वांचं शिवतीर्थ किल्ले राजधानी रायगडावरती सरशी स्वागत आहे बघा. या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिला तर राजधानी रायगडाची प्रत्यक्षित ओळखणे भेट. आपण रोपवेणीवरती आलात, 5 मिनिटात बसून गडावरती आलात. पायऱ्याने आला असतात 2350 पायऱ्या आहेत बघा. 2 तास तरी गडावर यायला लागते. ते गडाची पुढील बाजू जुने एक मार्केट आहे, होळी ग्राउंड आहे. नंतर आपण सगळे तिकडे जाणार आहोत. ते गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा. गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे बघा. 1200 एकराचं गडाचं टोटली क्षेत्रफळ आहे. पूर्ण गड फिरायला 3 दिवस लागतात बघा. त्यामध्ये अशा 350 बिल्डिंग्स आहेत, 11 तलाव आणि 84 मोठे पाण्याचे हौद आहेत. त्यातला अति महत्वाचा बाल्ली किल्ला माझ्यासोबत आपण 1-1.5 तासाभरामध्ये पाहू शकता. याला महत्वाचा बाल्ली किल्ला म्हटलं जातं. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. आणि हा पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर जिंकला. त्याच्या अगोदर जावळ्यांच्या मोऱ्यांना छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळीचे मोरे तुम्ही आपल्या स्वराज्यात येऊन सामील व्हा. जावळ्यांच्या मोऱ्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं. राजांनी 145 निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले. प्रतापगड महाबळेश्वर पाहिले असं नसेल पाहिल्यात. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला पाठचं भूभाग नंतर आपल्याला दाखवण्यात येईल. तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं जातं बघा. त्या जावळी खोऱ्यात चंद्रराव मोरेंचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध या जावळी खोऱ्यात झाला आणि चंद्रराव मोरे राजांना राजधानी रायगडावर शरण आला. जेवढ्या डोंगर जिंकला त्यावेळी महाराजांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ. मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाच्या पायथ्याशी आले. तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले. ते म्हणजे असे की राजा खासा जावणी पाहता गड बहुत चकोट चौतर पहा गडाची कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रचंड काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तासीव एकच आहे दौलत बाधा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने थोडका दौलत बाधेच्या दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली. पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात, दुसरी राजधानी ही रायगड. आणि आता आपण जे गेट मध्ये एंट्री केली हा मेन दरवाजा नाही. मेन दरवाजा पायी येताना पाहायला मिळतो, त्याचं नाव महादरवाजा. पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे 2 प्रकार राहायचे. मेना कवर, पालखी ओपन. मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्या. तिसरी या मेन्यात बसून गडाच्या पुढील बाजूला बाल्कनी नंतर आपल्याला दाखवण्यात येईल तिकडे राण्या बसल्या जायच्या म्हणून इतिहासात मेना दरवाजा. आणि जिथे आता आपण सगळे बसलोय हे राण्यांचे महाल आहेत. छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या, गडावर 6 राहायच्या. सईबाई राजगडावर पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गडाच्या खाली 1-2 किलोमीटरवरती पाचडगाव लागलं. तिथे मासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे. सर्व राण्यांची नावं सांगतो. सईबाई स्वैराबाई, काशीबाई सकवारबाई, लक्ष्मीबाई गुणवंतबाई,